प्रेक्षको नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत युवा कार्यकर्ते सुरेश भाऊ वासगे. आपण सुरेश वासगेंचा संघर्ष पाहिलेला आहे, जे अगदी सुरुवातीपासून स्ट्रगल करत राहिलेला आहे. पक्षनिष्ठा कशी असावी, नेत्याबद्दल प्रेम कसं असावं, हे सुरेश भाऊ वासगे यांच्याकडनं शिकावं. अर्थात तुम्ही असा परत प्रश्न कराल की सुरेश वासगेंची काय निष्ठा होती आणि आहे. सुरुवातीला आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, बेनके परिवाराशी एकनिष्ठ होते, एकनिष्ठ राहिले. पवारसाहेबांचे एकनिष्ठ होते, एकनिष्ठ राहिले. नंतर तुम्ही पुन्हा असंही विचाराल, मग ते शरददादांसोबत गेले. हे एक राजकीय डावपेचाचा भाग असतो. जर शरददादा सोनवणे विजय झाल्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता आली असती तर एक आमदार लागला असता, तर शरददादा सोनवणे महाविकास आघाडीत आले असते, असाही तो डावपेच होता. एक खरं आहे, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम कोण करत असेल तर ते सुरेश वासगे. परंतु दुसरी पण गोष्ट खरी आहे की सारखे सारखे पक्ष बदलल्यावर विश्वासार्हता कमी होते. अर्थात माणूस शिकत शिकत जातो. आज सुरेश भाऊ आपल्या सोबत आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढ्यात आहे. विधानसभेला ज्यांचं त्यांनी काम केलं, अपक्ष म्हणून त्यांना निवडून आणलं, ते आता कुठल्या पक्षात गेलेत, चर्चा वेगवेगळे होते. परंतु एकनाथ शिंदे यांच्या नारायणगावच्या सभेमध्ये त्यांनी काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे. सुरेश भाऊ, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढ्यात आहेत. सुरेश वासगे यांची भूमिका काय राहील? साहेब नमस्ते. विघ्नर टाइम्सचं खरं तर तुमचं मी मनापासून स्वागत करतो. जसं मागाशी तुम्ही उल्लेख केला साहेब, निष्ठेचा उल्लेख केला, आदरणीय पवार साहेबांचा उल्लेख केला, आदरणीय बेनके साहेबांचा उल्लेख केला. खरं तर याबाबत खरं तर आजही आम्हाला जरी तुम्ही कोणी जरी विचारलं की तुमचं राजकीय दैवत कोण आहे, तर आम्ही आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय बेनके साहेब यांचंच नाव घेत असतो. आज आदरणीय बेनके साहेब खरं तर या तालुक्यात हयात नाही, परंतु त्यांनी माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते तालुक्यात घडवले आणि त्यांनीच खरं तर आम्हाला स्वाभिमान शिकवला कार्यकर्त्याला. त्याच्यामुळं ज्यावेळेस पवार साहेबांवर जी संघर्षाची वेळ आली, त्यावेळेस आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी मनावर दगड ठेवून त्यावेळेस स्टँडिंग आमदार अतुल शेट होते आणि त्यांचा निर्णय हा खरं तर स्पष्ट होत नव्हता. त्यावेळेस आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी, म्हणजे तुम्ही पाहिले सगळ्या तालुक्यांनी पाहिलं की कार्यकर्त्यांनी मनाशी हे ठरवलं की आपण आदरणीय पवार साहेबांना साथ दिली पाहिजे. त्यांच्या संघर्षात आम्ही सामील झालो, त्यांच्या संघर्षात आम्ही उभं राहिलो. आणि हे जसं हा काळ पुढं जात राहिला, लोकसभेची निवडणूक ह्या दृष्टिकोनातून खरं तर जुन्नर तालुक्याने इतिहास घडवला आणि 52,000चं मताधिक्य खासदार डॉक्टर अमोलदादा कोल्हे यांना दिलं. आणि हीच परिस्थिती विधानसभेला राहावी याच्यामुळे साहेब तळमळीने मला वाटत होतं. त्याचं कारण असं की पक्षाचा आमदार व्हावा, पक्षाचं संघटनेला त्या ठिकाणी बळकटी मिळत असते, संघटनेच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी रोज आमदार पदाची गरज लागत असते. हे मी जवळून पाहिलेलं आहे की लोकांच्या काही ना काही समस्या असतात की आमदारांकडे गरज लागते, आमदारांनी या ठिकाणी फोन केला पाहिजे, त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. याच्यातून पक्ष संघटना वाढत जातं. म्हणून खरं तर ज्यावेळेस महाविकास आघाडीचं, ज्यावेळेस म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाचं ज्यावेळेस उमेदवारीचं ज्यावेळेस ठरत होतं, त्यावेळेस समजा निष्ठावंतांना जर संधी नाही, जर आयात उमेदवाराला जर संधी द्यायची, तर त्यावेळेस सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन ती परिस्थिती खरं तर आदरणीय सतीशदादांना, राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी चालतात ना. ज्यावेळेस अमोल कोल्हेंना सुरुवातीला खासदारकीची उमेदवारी दिली, त्यांची निष्ठा काय, ते परिस्थिती पाहून खरं तर मी ही विनंती करत होतो, ठीक आहे आजपर्यंत जर तुम्हाला जर पक्षाला आपल्या आमदारच द्यायचं तर खरोखर आता आदरणीय शरददादांना या ठिकाणी प्रवेश, म्हणजे त्यांना प्रवेश द्या आणि आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाकडून त्यांना तिकीट द्या. नक्कीच पक्षाचा आमदार होईल ही माझी फार तळमळीची इच्छा होती साहेब. अतुल शेटला पण पक्षात घ्या हाही प्रयत्न केला होता, तो पण प्रयत्न केला होता, तो सुरुवातीला आम्ही प्रयत्न केला होता. आडवं कोण आलं नाही, जेणेकरून कसं आहे साहेब की ज्यावेळेस पक्षाची विभागणी झाली, मुळात राष्ट्रवादी हा फार मोठा परिवार आहे आणि जुन्नर तालुक्यात मला वाटतं आदरणीय बेनके साहेबांच्या माध्यमातून तो परिवार, एकजूट परिवार असा साहेबांच्या माध्यमातून खरं तर जोडला गेला आहे. आणि त्या माध्यमातून असंख्य कार्यकर्ते, आदरणीय बेनके साहेबांनी कार्यकर्ते अनेक कार्यकर्त्यांना मोठं केलं, पाठबळ दिलं. हे मान्यच करावं लागेल आणि कोणी पण मान्य करत. परंतु ज्यावेळेस पक्षाची विभागणी झाली साहेब, कधी आमच्या स्वप्नात वाटलं नव्हतं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब किंवा अजितदादा, सुप्रियाताई अशी काही विभागणी होईल, कधीच कोणाला वाटलं नव्हतं. आणि खरं तर ह्या ज्या गोष्टी घडल्या, खरं तर राजकीय नेते आपण म्हणू की राज्यात असो देशात असो, यांचं काही समजा राजकारण काय, म्हणजे राजकीय स्थित्यंतर म्हणा किंवा राजकारण होत राहिलो, पण सर्वसामान्य कार्यकर्त्याचं फार मरण असतं. ज्यावेळेस आपण एका ताटात जेवत असतो,
एकत्र काम करत असतो आणि अचानक जर असे पक्ष बदल झाले तर त्यावेळेस फक्त आम्ही पवार साहेबांच्या चेहऱ्याकडे पाहिलं साहेब. आज खरं तर नातवापेक्षा या ठिकाणी आजोबाला साथ द्यायची गरज आहे, कारण तो त्यांचा संघर्षाचा काळ आहे. विधानसभेला साहेबांना का सोडलं मग? तेच तुम्हाला सांगितलं की पवार साहेबांच्या पक्षाचा आपला आमदार द्यायचा होता, ही तळमळीची इच्छा होती. साहेब, तुम्ही पवार साहेबांवर प्रेम करत होते की नाही? मग त्यांनी जरी दगडाला शेंदूर फासला नाही तर कार्यकर्त्यांनी नाही साहेब, नेत्याचं म्हणजे ऐकायला पाहिजे असतं. मी तुम्हाला सांगतो म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हे बघा, तत्व किंवा काही आपण काहीतरी तत्व घेऊन चाललेलो असतो. आणि ज्यावेळेस YB सेंटरला मुंबईला मी शरददादांना पण त्या ठिकाणी घेऊन गेलो होतो. फक्त दादा काय म्हणले की कन्फर्म होते तरच मी त्या ठिकाणी येईल, कारण तोपर्यंत खरं तर मी जर काय आलो तर कदाचित याची वेगळी बातमी होऊ शकते. नाहीतर मग म्हणले आपला अपक्ष बरं, जर कुठं जर आपल्याला तिकीट मिळत नसेल तर त्यांनी अपक्षाची भूमिका त्यावेळेसच ठेवली होती. मग आम्ही एवढं जीव काढत होतो, ठीक आहे पक्षाला आमदार लाभल, पक्षाचा आमदार होईल, पक्ष संघटना बळकट राहील. आणि आदरणीय सत्यशील दादांना मी एक जवळचा सहकारी मित्र म्हणून हक्काने सांगितलं की दादा आपलं म्हणजे खरं विघ्न सहकारी कारखाना एक चांगल्या पद्धतीने तुम्ही सांभाळताय, फार मोठं कारभार आहे, तर तिथं पण कुठलं राजकारण ह्या माध्यमातून व्हायला नको, ही एका मित्राला सांगितलेली तळमळीची इच्छा जे आहे ते स्पष्ट सांगितलं होतं साहेब. आणि त्यानंतर अनेक तुम्ही घडामोडी पाहिल्या आणि ह्या तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा अपक्ष चिन्हावर निवडून आले. हा खरं तर महाराष्ट्रात इतिहास घडला. आपण पुढे नंतर चर्चा करणारच आहे. मुद्दा शिल्लक असा राहतो, शरददादांना शरद पवारांच्या पक्षामध्ये येऊ नये म्हणून कोणी खोडा घातला. अतुल बेनके साहेबांची तुम्ही पण मध्यस्थी करत होतात, त्यांनाही पक्षामध्ये घेऊ नका, खोडा घातला कोणी आणि सत्यशील शेरकरांनाच उमेदवारी द्यायची हा आग्रह कोण धरत होता? नाही साहेब, कसं आहे कोणी खोडा घालण्यापेक्षा किंवा काय, खरं तर हे फार मोठे राजकीय विषय आहेत. कधीतरी खरं बोललं नाही सांगायचा मुद्दा काय आहे की कार्यकर्त्यांना जे वाटत होतं की समजा पक्ष संघटना पक्ष एकत्र आहे, त्यावेळेचा विषय सांगतो. ज्यावेळेस पक्षाची विभागणी झाली त्यावेळेस अतुल शेडला सगळेजण विनंती करत होते तुम्ही साहेबांबरोबर हा जुन्नर तालुका, थोडं पुढे पुढे जाऊ. जुन्नर तालुका हा साहेबांना मानणार आहे, साहेबांच्या विचारांना मानणारा तालुका आहे आणि नक्कीच तुम्ही परत आमदार होशाल. साहेबांच्या याच्यावर सगळे कार्यकर्ते त्यांना आग्रह करत होते आणि त्यांनी पण इच्छा दर्शवली होती. नंतर काही ठराविक कार्यकर्ते साहेबांना भेटून पण आलो होतो, परंतु परत माशी शिंकली कुठे? त्या ठिकाणी कुठं माशी शिंकली ते मला माहित नाही साहेब. तुम्हाला माहित नाही? चर्चा खरी करा. त्याचं कारणच सांगतोय साहेब. खरं म्हणजे कसं होतं, आम्ही फार तालुक्यातले एका तालुक्यात आम्ही ठराविक ठिकाणी एका साहेब काम करतो. शेवटी हे पक्ष चालवणारी मंडळी किंवा हे सगळ्या गोष्टी हे महाराष्ट्राच्या पॉलिसी देशाच्या पॉलिसी ठरवत असं. तिथं आपल्यासारख्या कार्यकर्त्याला काहीच म्हणजे माहितच नाही त्या गोष्टी, अज्ञान आहे आपण या गोष्टीत. जे आहे ते सत्य सांगितलं पाहिजे. अतुल शेटला पण एवढं घेऊन गेला तुम्ही, तिकडनं आल्यावर तुम्हाला सासुरवास पण झाला ना? हा, त्या सगळ्या गोष्टी मी फेस केल्या साहेब. पण मी तुम्हाला सांगतो सासुरवास केला कोणी? नाही, मला त्या गोष्टीच खरंच खोलात जायचं नाही. परंतु सासुरवास झाला इथं मान्य? परंतु सासुरवास झाला इथं मान्य? परंतु मला काय सासुरवास झाला हे तरी मान्य? कुठली तरी एक गोष्ट खरी सांगा ना. नाही, सासुरवास म्हणण्यापेक्षा साहेब कसं आहे, शेवटी हे बघा, नेत्यांनी कान ओढले की सुरेश वासगे आम्हाला न सांगता तू परस्पर कसं जाऊ शकतो? ऐका, मी तुम्हाला त्याचं कारण सांगतोय. बघा, शेवटी अतुल शेट आणि मी खरं तर तुमच्या माध्यमातून हे पहिल्यांदाच सांगतोय की लोक म्हणतात तुम्ही एक चांगले मित्र होते, हे सगळ्या गोष्टी होते, हे मला मान्य आहे. परंतु मित्रापेक्षा मी एक त्यांचा सेवक म्हणून काम केले साहेब. एक सेवक जसं म्हणजे त्यांच्या डोळ्यात पण म्हणजे त्यांच्या वेळेस काही आदेश असायचे किंवा काय, त्यांना जास्त सांगायची पण गरज लागत नव्हती. म्हणजे आपण एक सेवकाप्रमाणे काम केले, जे आहे ते आहे. त्यांचा म्हणजे ज्यावेळेस अतुल शेट ज्यावेळेस खुर्चीवर बसायचे त्यावेळेस आम्ही कुठेतरी बाजूला उभं राहायचं. आजही ती सवय समजा आले तरी, तो काही विषय नाही साहेब. आणि ही तळमळीची इच्छा होती की परत त्यांनी साहेबांकडे राहावं. पण त्यावेळेस मला ही गोष्टीची कल्पना होती की ह्या गोष्टीवर कदाचित पक्ष चिडू शकतो किंवा नाराज होऊ शकतो. परंतु जेव्हा ह्याचं ते होईल, शेवटी त्यांनी आपलं घडवलंय. आज जर त्यांनी आपल्याला ह्या गोष्टीची कल्पना दिली असेल तर त्यांच्यासाठी करायला एक गोष्ट करायला काय हरकत नाही. कशामुळे आलं मी तेच सांगतोय सर की ज्यावेळेस म्हणजे अतुल शेटच्या एक मैत्रीपोटी एक प्रेमापोटी त्या कुटुंबाने आपलं आजपर्यंत घडवलंय, त्यांचं काहीतरी आपण देणं लागतो. तिकडे आपलं काय व्हायचं ते होऊ द्या, परंतु एकदा त्यांच्यासाठी जाणं गरजेचं आहे. ह्या दृष्टिकोनातून खरं तर ह्या संबंधातून किंवा ह्या जाणीवेतून आणि ह्या कृतज्ञ भावनेतून खरं तर मी आदरणीय पवार साहेबांकडे आम्ही सगळे कार्यकर्ते गेलो होतो. काही जुन्नरचे कार्यकर्ते होते, काही तालुक्यातले बेल्ला परिसरातले किंवा पक्षाचे अनेक कार्यकर्ते होते की त्यांनी जाऊन तिथं साहेबांना विनंती केली होती. परंतु पुढं अशा काही घडामोडी घडल्या. पॉझिटिव्ह होते साहेब पॉझिटिव्ह होतेच खरं तर. पण साहेब
म्हणजे आदरणीय बेनके काकू त्यांच्याबद्दल पण फार साहेब खरं तर भावनिक होते. कारण बेनके साहेबांसारखा सहकारी पवार साहेबांचे म्हणजे खरं तर जे विश्वासातले सहकारी होते, त्यात मला वाटतं आदरणीय वल्लभ शेठ बेनके साहेबांचं नाव सगळं वरच्या क्रमांकावर असले माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी सांगण्याची गरज नाही साहेब. वल्लभ शेठ बेनके साहेब जर हयात असते तर आदरणीय पवार साहेबांचं हे वाक्य बेनके साहेब पहिले माझ्या पंक्तीला येऊन बसले असते. हे मी स्वतः ऐकले वाक्य. म्हणजे त्यांचं आजही त्या कुटुंबावर किंवा साहेबांना वल्लभ शेठला मंत्रिपदाची पवार साहेबांनी संधी दिली नाही. त्या गोष्टी शल्य तालुक्या पुढे आहे, ते शल्य आहेच. परंतु ह्या गोष्टी खरं तर म्हणजे माझ्यासारख्या लहान कार्यकर्ता ह्या अशा गोष्टी खरं तर नाही मांडू शकत. परंतु जी तळमळीची आमची इच्छा होती ते आम्ही मांडली आणि जे काय आहे ते साहेबांनी त्या ठिकाणी आमच्याशी चर्चा केली सगळ्यांशी. परंतु या सगळ्या पुढे घडामोडी जात राहिल्या. आदरणीय म्हणजे आतू शेठने पण अजितदादांचा पक्ष त्या ठिकाणी स्वीकारला. कारण अजितदादा वारंवार पण तालुक्यात येत होते आणि त्यांचा कल तिकडंच होता हे प्रत्येकाला त्या ठिकाणी समजत होतं. आणि नंतर त्यांनी AB फॉर्म पण अजितदादांच्या पक्षाकडून मिळवला आणि या सगळ्या घडामोडी चेंज नंतर तुम्ही शरदत्तासाठी प्रयत्न करत होता, नेतृत्वाने ते ऐकलं नाही. सत्यशील शेरकरांना इन केलं, काही कार्यकर्ते दुरावले गेले. हे पडद्यामागे नेमकं कसं घडलं? आजही सत्यशील शेरकर पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत की नाही, पब्लिकमध्ये संशोधनाचा विषय नाही. साहेब काय आलं माहिती का, त्यावेळेस ज्या काही घडामोडी घडल्या, काही म्हणजे मुंबईला ज्या काही घडामोडी घडत होत्या, मला एका गोष्टीची खंत अशी वाटली होती की सत्यशीलदादांसारखा एक युवा नेतृत्व किंवा एक विग्नर कारखान्याचं कारभार करणारं नेतृत्व हे फार मोठं नेतृत्व आहे तसं. कारण ते खासदार साहेबांचे कुटुंबातील आहेत किंवा सोपनानांचे चिरंजीव, त्यांनी पण चुलते खासदार होते, त्यांनी पण अनेक वर्ष राजकारण पाहिलं, हे सगळ्या गोष्टी पाहिल्यात. आणि त्यांच्यासारखा माणूस ज्यावेळेस मुंबईला जायचा त्यावेळेस त्यांना पक्षप्रवेश मिळत नव्हता. जे आहे ते स्पष्ट सांगतो साहेब, मिळत नव्हता. पण ही गोष्ट तालुक्यासाठी, कारण त्यावेळेस निवडणुकीचा काळ चालू होता, प्रवेश का मिळत नव्हता शेरकरांना हे मला आजपर्यंत खरं ते गणित उलगडलं नाही की कदाचित एवढा मोठा माणूस ज्यावेळेस तुमच्या पक्ष पार्टी ऑफिसला येतो, खरं तर त्यावेळेस तात्काळ जर सत्यशीलदांचा प्रवेश झाला असता किंवा पुढं बाकीच्या गोष्टी तालुक्यात येऊन ह्या सगळ्या गोष्टी घडल्या असत्या. परंतु मला हे कळलं नाही साहेब. म्हणजे ही खंत पण आहे बरं का. आणि त्याच्यामुळे असं कुठेतरी वाटत होतं. म्हणजे YB सेंटरला पण ज्यावेळेस सगळी परिस्थिती पाहिली आम्ही, त्यावेळेस दादांना ही खंत मी बोलून दाखवली. दादा कदाचित ह्या गोष्टीत तुम्हाला धोका वाटतो. एक मित्रांनी खरं सांगितलंच पाहिजे. पण एक तालुक्यामध्ये चर्चा अशी होते की सत्यशील शेरकरांनी जर लवकर प्रवेश केला असता तर सगळ्या कार्यकर्त्यांचं सेटिंग व्यवस्थित झालं असतं. परंतु आता तुमच्याकडनं माहिती अशी मिळते का शेरकरांनाच होल्डवर ठेवलं होतं पवार साहेबांनी? तसं तर पाहिलं ना साहेब. म्हणजे मी कारण डोळ्यांनी चित्र पाहिलं. कारण मुंबईला जाऊनही जर ते होल्डवर जर राहत असतील तर त्यांच्यासारखा एक एवढा मोठा कार्यकर्ता जर पक्षाला लाभत होता किंवा नेतृत्व म्हणून लाभत, खरं तर आता माझ्यासारख्याने बोलणं कोणावर जीव होता नाही, माझ्यासारखं खरं तर आता कार्यकर्त्याने बोलणं पण उचित नाही. कारण मी नंतर शरददादांना अपक्ष म्हणून पाठिंबा दिला, त्याच्यामुळे त्या गोष्टी वेगळा. आता शेवटी त्याच्यानंतरची पुढची प्रक्रिया आहे. पण पवार साहेबांनी शेरकरांना होल्डवर ठेवलं होतं, त्याचबरोबर शरददादांना होल्डवर ठेवलं होतं. पवार साहेबांचं कोणाच्या बाजूने ते झुकलेले होते? नाही, त्यात कसं होतं साहेब, जे इच्छुक उमेदवार होते सगळे साहेब त्यांच्याशी पण चर्चा करत होते. त्याच्यामध्ये आदरणीय शरदराव लेंडे साहेब होते, मोहितदादा ढामाले होते, बरेच जण म्हणजे अंकुश डांबले असतील किंवा पक्षाचे नेते मंडळी होते, तुषारजी थोरात असतील, अनंतराव चौगुले साहेब असतील, सगळ्यांनी चर्चा करत होते. आणि पहिले त्रास चाललं होतं पक्षाच्या कुठेतरी निष्ठावंताला संधी मिळावी. म्हणजे बऱ्याच जणांचं मत होतं की आदरणीय लेंडे साहेबांना, माझं पण तेच मत होतं की लेंडे साहेबांना जर संधी मिळाली तर आजपर्यंत त्यांचं जर राजकीय प्रवास पाहता किंवा इतक्या वर्षात संघर्ष पाहता आदरणीय बेनके साहेबांना त्यांनी आजपर्यंत दिली जी साथ, म्हणजे आजही लेंडे साहेब सांगतात की जर बेनके साहेब जर हयात असते तर नक्कीच त्यांनी माझ्या पाठीमागे आशीर्वाद ठेवला असं. म्हणजे एवढ्या भावना आहे त्यांच्या. तसं ते चित्र होतं. परंतु त्यानंतर दुसऱ्या पक्षातून म्हणजे महाविकास आघाडीच्या आयात पक्षातून दुसऱ्या पक्षातून उमेदवार घ्यायचं ठरवलं. मग त्यावेळेस आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं मत झालं, जर पक्षाला जर धोका होत असेल, मी पक्षाच्या हिताचा विचार करणारा साहेब कार्यकर्ता होय, की पक्षाला जर धोका यामुळे जर होणार असेल तर जे शरददादा आहेत अपक्ष, त्यांना पक्षात घ्यायला काय वावगं आहे, ते आमदार होऊ शकतात पक्षाचा. ही तळमळीची इच्छा होती आणि ती मी बोलून दाखवली. ती जाहीरपणे बोलले. म्हणजे असं पण ना काय ताकाळ जाऊन काय भांडायला पाहिजे, जे आहे ते तळमळीने सांगितलं. पण एकीकडे निष्ठा व्यक्त करायची, दुसरीकडे त्या पक्षाला सोडून नाही साहेब, पक्षाला मदत मी तुम्हाला तेच सांगतो की जी भूमिका ठेवली तीच भूमिका मी कंटिन्यू ठेवली. मी भूमिका बदलू शकत नाही. कारण जी भूमिका मी
तिकडे जी मांडली, म्हणजे मुंबईला जी मांडली तीच भूमिका तालुक्यात मांडली की अपक्ष आमदार शरददादांना जर पक्षाने घेतलं तर पक्षाला आमदार लाभल. आणि ते पण त्यावेळेस म्हणत होते की मला पण ते पण मला त्यावेळेस म्हणत होते मला पण एक चांगला गॉडफादर आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून पण मिळेल, असं दादांचं पण म्हणणं होतं. असं तर नसेल ना की शरददादांनी, बाळासाहेब दांगट पण इकडे आले होते, मी निवडून आलो की शिवसेनेत जाईल, निवडून आलो शरद पवारांच्या पक्षात जाईल, नाही, सगळ्यांची सहानुभूती घेऊन मतं मिळवली असं नाही. नाही, ह्या गोष्टी खरं तर तुम्ही आदरणीय बाळासाहेब दांगट साहेबांचं नाव घेतलं, खरोखर त्या माणसाचं पण फार मोठं योगदान आहे. कारण मी लहान होतो त्यावेळेस आदरणीय बाळासाहेब दांगट पण या तालुक्याचे आमदार झाले होते. परंतु बाळासाहेब दांगट साहेबांना त्यांच्या निवडणुकीच्या काळात एवढं मी पळायला पाहिलं नसेल, एवढं शरददादांच्या निवडणुकीच्या काळात ह्या वयातही आदरणीय बाळासाहेब दांगट पळत होते, प्रत्येक शिवसैनिकाला जाऊन भेटत होते. आणि ह्या गोष्टीमध्ये खरं तर त्यांचं पण फार मोठं योगदान आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकीकडं दांगट साहेब, एकीकडं मी, आणि तसं ही सामान्य कार्यकर्त्यांची, म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांची ही कसरत होती किंवा सामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक होती. आणि सामान्य कार्यकर्त्यांनीच ही निवडणूक साहेब खरं तर हातात घेतली. कारण त्यावेळेस कुठल्या राजकीय कार्यकर्त्यांचा दादांना फारसा पाठिंबा नव्हता. आणि अपक्ष आमदार तालुक्याचे जे निवडून आले हा खरं तर इथेच घडलेला आहे. आता मला सांगा, सत्यशील शेरकरांना पवारसाहेबांनी उमेदवारी दिली, शिवसेनेची मोठी ताकद होती, मग एवढं असतानाही सत्यशील शेरकर 2 नंबरने मतं जरी मिळवली असते पराभूत झाले, काय त्याचं काय कारण असेल? नाही, खरं तर साहेब लोकसभेनंतर मला कळत नाही असं निर्णयामध्ये काय, बऱ्याच वेळा काही निर्णय योग्य वेळेस घ्यायला लागतात किंवा तत्काळ घ्यायला लागतात. लोकसभेनंतर तो टेम्पो का कमी झाला मला माहीत नाही. कारण लोकसभेला जो पक्षाचा जो म्हणजे जे वातावरण होतं किंवा जो टेम्पो होता तो पण जुन्नर तालुका असेल किंवा आपल्या सगळ्याच मतदारसंघात आपण एकंदरीत पाहिलं, शिरूर लोकसभा मतदारसंघात पक्षाचं आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाचा एवढा चांगला टेम्पो होता. परंतु विधानसभेपर्यंत नेमकं काय झालं ह्या गोष्टीचं खरोखर कुठल्या कार्यकर्त्यांना खरंच कल्पना नाही. परंतु ज्या काही गोष्टी घडल्या अनेक ठिकाणी मी मतदारसंघात पाहिलं साहेब, माझ्या समोर ते पाटोद्याचे आमदार कोण, धस साहेब, सुरेश धस, असे अनेक लोक होते की ती पक्षाकडे विनवणी करत होती, मागणी करत होती. आणि तिथं जर त्या लोकांची जर निवडून येण्याची कॅपॅसिटी होती किंवा निवडून येऊ शकत होते तर मला असं वाटतं या संघर्षाच्या काळात अशा लोकांना संधी मिळायला पण पाहिजे नव्हती की जेणेकरून जे निवडून येण्याचे चान्सेस ज्यांचे आहे. तर ह्याच माध्यमातून खरं तर मला वाटत होतं की पक्षाला आमदार मिळावा, पक्षाला आमदार जर मिळाला तर नक्कीच संघटना असेल किंवा पक्ष हा जो बळकट राहील आणि नक्कीच कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून पण ह्या गोष्टी चांगल्या घडल्या असत्या. परंतु या सगळ्या जो राजकीय स्थित्यंतर झाले किंवा ज्या काही घडामोडी घडल्या, जी मुंबईला आम्ही भावना मांडली तीच तालुक्यात मांडली. सत्यशील दादा शेरकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे उमेदवार होते. आता ते पक्षात आले नाही आले तो वेगळा आहे, पण एक नक्कीच आहे, सभासदत्व स्वीकारल्याशिवाय उमेदवारी देत नाहीत, हे फॅक्ट आहे. म्हणजे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद आहेतच कायदेशीररित्या, तांत्रिकदृष्ट्या, परंतु निवडणुकीनंतर ते पक्षवाढी संदर्भामध्ये कुठे दिसत नाही. नाही, खरं तर साहेब म्हणजे ज्यावेळेस अपक्ष आमदार शरददादा निवडून आले त्यानंतर आमची भूमिका अजूनही अपक्षच भूमिका आहे. त्याच्यामुळे माझ्यासारख्याने त्याच्यावर वाच्यता करणं तर खरं तर हे उचित नाही. परंतु सत्यशील दादांसारखं जे युवा नेतृत्व आहे खरोखर ते मित्र म्हणून फार चांगले आहे. म्हणजे जुन्नर तालुक्यात जर मित्र म्हणून सगळ्यात पहिले जर धावून येणारं कोण व्यक्तिमत्व असतं तर नक्कीच सत्यशील दादांचं मी आजही नाव घेत, त्याच्याबद्दल काय कुठला अपवाद नाही. परंतु राजकीय काही जे डावपेच असतात किंवा राजकीय काही ह्या सगळ्या गोष्टी असतात, कदाचित त्या गोष्टी म्हणजे आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांना लक्षात येत होत्या की ह्या बिचाऱ्या माणसाला, चांगल्या माणसाला धोका होऊ शकतो. म्हणून जे आहे ते त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्यावेळेस ते मुंबईला वारंवार जात होते तरी पण पक्ष प्रवेश होत नव्हता. मुळात हीच फार मोठी शोकांतिका होती. आता खरं तरी माझ्यासारख्याने बोलली पण नाही पाहिजे, कारण तो हा विषय फार आता ह्या गोष्टीला मला वाटतं 8-9 महिने साहेब झाले. तुम्ही म्हणाले सत्यशील शेरकरांचे मला हे गुण आवडतात. माजी आमदार अतुल बेनके आणि तुमचे भावासारखे संबंध होते, त्यांना तुम्हाला अतुल बेनकेंचे कुठले गुण आवडायचे? नाही साहेब, त्यांचे गुण आवडण्या एवढा मी तर खरं तर मी फार लहान आहे, म्हणजे मी त्यांचे काही गुण सांगण्यापेक्षा, परंतु जसं शेरकरांचं सांगितलं, परंतु म्हणजे अतुल शेठ ह्या तालुक्यातील एक ते पण युवा नेतृत्व आणि एक ज्युनियर पर्सन आहेत आणि एज्युकेटेड आहेत, व्हिजनरी आहे बऱ्याचशा गोष्टी. परंतु काही निर्णय
थोडे कार्यकर्त्यांचं पण मन जपायला लागतं साहेब. ज्यावेळेस एखादा कार्यकर्ता तळमळीने सांगतोय की साहेब तुम्ही हा निर्णय घ्या, हे तुमच्या हिताचं आहे. कार्यकर्ता कधी स्वतःचं हित पाहत नाही साहेब. कार्यकर्ता हा नेत्याचं हित पाहत असतो. आणि ते जर आम्ही जपत होतो तर ठीक आहे, तो शेवटी त्यांचं अजितदादांचं काय समजा त्यांचे संबंध असेल किंवा त्यांच्या काही निधीसाठी बाकीच्या गोष्टी असेल, त्यांनी त्यांचा जो निर्णय घेतला आणि आपण सगळ्या निवडणुका पुढे पाहिल्याच. मग त्याचा काय निकाल लागला किंवा काय. सुरेश वासगे लोकसभेला कोल्हे साहेबांबरोबर उभे राहिले, कोल्हे साहेब विजयी झाले. विधानसभेला पवार साहेबांची साथ सोडून शरददादा सोनवणेंच्या पाठीशी उभे राहिले. त्यांना तुम्ही आमदार केलं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता पुढे लागणार आहेत. जिल्हा परिषदेला कोणाच्या मागे उभे राहणार? नाही, खरं तर साहेब तुम्ही मागाशी लोकसभेचा उल्लेख केला खासदार साहेबांचा. नक्कीच अमोलदादांच्या मागं आम्ही एक लहान भावासारखं उभं राहिलो. परंतु माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते, हजारो लाखो कार्यकर्ते त्यांच्या मागे उभे राहिले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आदरणीय पवार साहेबांचा जो आशीर्वाद लाभला, खासदार साहेबांना म्हणजे लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी निवडून आले. आणि आमदारकीचं पण विधानसभेचं पण माझ्यासारखे सामान्य कार्यकर्ते, की राजकीय कार्यकर्त्यांपेक्षा सामान्य कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली. आणि त्यावेळेस शरददादांसारखा जो माणूस हा सुखदुःखात सहभागी व्हायचे, सामान्य लोकांमध्ये शरददादा राहायचे, त्यांना तो पण त्या गोष्टीचं नक्कीच एक सहानुभूती, आपुलकी शरददादांना भेटली आणि ते तालुक्याचे आमदार झाले. येणारी जी खरं तर जिल्हा परिषद निवडणूक आहे साहेब, मी खरं तर उतावळावर अंकुट गेला बाशिंग असं मी कार्यकर्ता नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अजून आरक्षण जाहीर व्हायची, बाकीच्या गोष्टी व्हायच्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी ह्या परिसरात ज्या ज्या काही व्यक्तिमत्वांना मानतो त्यांच्याशी पण ह्या काही सगळ्या गोष्टी. मला माझा प्रश्न काय होता, लोकसभेला कोल्हे साहेबांच्या पाठीमागे राहिले, त्यांना खासदार केलं. विधानसभेला शरददादाच्या पाठीशी राहिले, त्यांना आमदार केलं. जिल्हा परिषदेला कोणाच्या पाठीशी उभे राहून त्यांना झेडपी सदस्य करणार? नाही साहेब, मुळात काय आहे की ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि ही सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीत मी प्रत्येक वेळेस कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला पाठिंबा देणार? आता मला असं वाटतं साहेब, असं वाटतं विठ्ठलला कुठला झेंडा हाती घेऊ? नाही, असं नाही साहेब. आता मला वाटतं उलट माझ्या पाठीमागं कोणतरी उभं राहिलं पाहिजे. प्रत्येक वेळेस आपण प्रत्येकाच्या पाठीमागं जर उभं राहत बसलो, सामान्य कार्यकर्त्यांनी कधी निवडणूक करायला? नेत्यांची जबाबदारी तुम्हाला सपोर्ट करणार. आता ठीक आहे, ते प्रश्न असा आहे, तुमचा पक्षच नाही, त्यामुळे कुठल्या नेत्याची मदत मागायची? शरददादा सोनवणे शिवसेनेत गेले, ते आज म्हणतात मी शिवसेनेमध्ये नाही, अपक्ष आहेत. नाही, आमची भूमिका साहेब, मी तुम्हाला मागाशी पण तेच सांगितलं की आजही आमची भूमिका अपक्षच आहे. मी मागाशी तुम्हाला पहिल्या गोष्टीत पण क्लिअर केलं की राजकीय दैवत आदरणीय पवार साहेब असेल किंवा आदरणीय बेनके साहेब असेल, हे जे आहे ते आहे. परंतु अपक्षाची भूमिका घेतली ती आजही माझी ठाम भूमिका आहे. आणि मला असं वाटतं साहेब की ह्या परिसरात अशी काही मंडळी आहेत, त्याच्यामध्ये आमचे आदरणीय संतोषदादा असेल किंवा सुजित भाऊ खैरे असेल, आदरणीय म्हणजे असंख्य जे जवळचे सहकारी किंवा मार्गदर्शक आहे, ते ज्यांनी वारंवार मला मार्गदर्शन केलं आहे, दिलीप भाऊ कोल्हे असेल किंवा आशिष भाऊ फुसुंदर असेल, माझं सहकारी मित्र विनायक भुजबळ असेल, असे अनेक मित्रपरिवार आहे की असं वाटतं संतोष नाना पण असेल की त्यांचं पण मार्गदर्शन घेऊनच नक्कीच आपण पुढची वाटचाल करू. कारण ह्या ज्या निवडणूक आहे जिल्हा परिषदेची, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही स्थानिक स्वराज्य निवडणूक. आणि पुढं काय आरक्षण येते किंवा काय होते, परंतु सर्वसाधारण जर ही जागा आली तर सूरज वासगे जिल्हा परिषदेचे उमेदवार असणार का? नाही साहेब, नक्कीच असतील. म्हणजे त्याचं कारण आज सांगतो की आजपर्यंत मला खरं तर जे सामान्य माणसाची जी भावना आहे, जर कदाचित आज मी जर लढलो नाही, त्यांचा कुठेतरी अपेक्षाभंग होईल. मला सामान्य माणसाचा अपेक्षाभंग नाही करायचं आहे, ही सामान्य माणसाची निवडणूक होईल. परंतु त्याच्या अगोदर मी तुम्हाला मागे जसं सांगितलं की जे काही आमचे सहकारी आहे किंवा मार्गदर्शक आहे यांच्याशी चर्चा करूनच आम्ही त्या ठिकाणी पुढे जाऊ. तर अतुल शेठ बेनके म्हणाले, सूरज तू मला खूप साथ दिली, माझ्या पक्षातील उमेदवारी तुला देतो. नाही साहेब, खरं तर मी ह्या गोष्टीचं मगाशी पण तुम्हाला कल्पना दिली. मला माहीत नाही कदाचित कसं होतं, ह्या सगळ्या घडामोडीत अनेकांची मनं दुखावलीत. म्हणजे मनं दुखावली आहे. राजकारणामध्ये काय आजचं उद्या घडेल का उद्याचं परवा राहील परिस्थिती नाहीये. काका पुतणे विभक्त होतील हे स्वप्नात पण नव्हतं. नाही, ते पुन्हा एक होतील ते काय तुम्हाला फोन करणार नाही, सुरेश भाऊ अजित पवारांना बरोबर घेऊ का? नाही, खरं तर मला साहेब खरं तर ह्या तुमच्या माध्यमातून ही गोष्ट क्लिअर करायची की मागाशी जसं मी उल्लेख केला, मी ज्या अपक्ष आमदार म्हणजे आदरणीय शरददादांना जी साथ दिली, मी पहिले तर खरं तर दादांचा विचार त्या ठिकाणी घेईल. कारण ते आता पण मला वाटतं कॅनडा त्यांच्या मुलीकडे गेलेले आहेत
ते आल्यानंतर त्यांची चर्चा करेल. त्याने आता पक्षाची संघटना बांधली, तुम्हाला विश्वासात घेऊन काही पद दिली? नाही साहेब, मुळात मी त्या पक्षातच नाही. म्हणजे आतून सल्ला घेतला असेल ना? नाही नाही ते तरी कुठे शिवसेनेमध्ये आहेत? नाही, जे आहे ते तुम्हाला पडदे आडून काय बाबा सुरेश भाऊ बाबुरावला तालुका अध्यक्ष नाही करू नाही का? नाही असं काहीच नाही. जे आहे ते वास्तव सांगितलं पाहिजे. शेवटी ज्यांनी प्रवेश केला, कदाचित ते दादांनी त्यांना त्या ठिकाणी संधी दिली असेल, परंतु निवडणुकीच्या काळात पण असे काही असंख्य कार्यकर्ते होते किंवा सामान्य कार्यकर्ते होते, त्यांना पण कदाचित ते भविष्यात संधी देतील. पाहू, ते तिकडून आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी चर्चा करू, मग ठरवू. आणि साहेब, पण हा पक्षाचा विषय नाही. मी तुम्हाला सांगतो, जर आहे बघा, पुन्हा जर शिंदे साहेबांकडे आपल्याला जायचंच होतं तर अजितदादा काय वावगे होते? अजितदादा काय वाईट होते? मग या सगळ्या गोष्टी आपण विचार करतो ना. आपण पण काय तत्व घेऊन असं चालतो? वाटतं पुन्हा माघारी फिरावं? नाही, महागारी म्हणण्यापेक्षा साहेब आहे बघा, माघारी म्हणजे अजून मी पुढचा पक्ष नाही म्हणालो. नाही, महागारीचा विषय नाही साहेब, की जे आहे ते वास्तव मी सांगतोय, की आजही मी अपक्ष आहे. म्हणजे शरददादांची जी रिक्षा आहे, मला असं वाटतं- डेव्हलपमेंट काय? डेव्हलपमेंट पाहू. शेवटी साहेब बघा, आपण काहीतरी ज्यावेळेस एखाद्या समाजकार्यात, मी राजकारणापेक्षा समाजकार्य करणारा कार्यकर्ता आहे. राजकारण हे नावाला आहे. त्याचं कारण असं, ज्यावेळेस आपण एखादं समाजकार्याचं हित हातात घेतो, त्याचा राजकीय बॅकअप तुम्हाला गरजेचा असो. एखाद्या हॉस्पिटलचं काम असू द्या, आरोग्य क्षेत्राचं काम असू द्या, पोलीस स्टेशन असू द्या, महसूल असू द्या, काही असू द्या, राजकीय बॅकअप असणं महत्त्वाचं आहे, हे मी मानतो. परंतु हे सगळं करत असताना साहेब, खरं तर अपक्ष आमदारांना आम्ही साथ दिली. आणि आजही मला त्या गोष्टीची अपेक्षा आहे की आदरणीय शरद आल्यानंतर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा नक्कीच विचार करतील. जर सर्वसाधारण जागा आली, इथे नारायणगावचे उपसरपंच विद्यमान शिवसेना तालुका बाबू पाटे पण इच्छुक आहेत, तुम्ही पण इच्छुक आहे, मग दोघांच्या बद्दल एकाला उमेदवारी द्यायची, कसं व्हायचं? नाही, आता दादांनी कोणाला पाठिंबा द्यावा? खरं तर तो विषय खरं तर आदरणीय दादांचा आहे आणि त्यांनी आल्यानंतर त्या गोष्टी ते ठरवतील. परंतु माझी या निमित्तानं खरं तर बाबू भाऊला पण विनंती असेल, त्यांना मी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला एक निस्वार्थी भावनेने, एक महाविकासाकडे आपली टिकावी, एक निस्वार्थी भावनेने त्यांना साथ दिली आणि मी त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहिलो. आणि मला असं वाटतं त्यांनी पण आता पुढं ही फिटमपाठ करावी, तुम्हाला पाठिंबा द्यावा. फिटमपाठ करावी. एक मित्र, मी पण त्याचा एक जवळचा मित्र आहे ना, मी त्यांना पण त्यांचं पण मार्गदर्शन केलं, काय अडचण नाही साहेब. आता मला सांगा, अनेक निवडणुका खरं तर त्यांनी लढवल्यात आजपर्यंत. त्यांनी थांबून तुम्हाला पाठिंबा त्यांनी द्यावा. पण अनेक निवडणुका लढवल्यात. उद्या त्यांची पण त्या ठिकाणी मोठी वाटचाल असेल तर त्यांनी पण माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्ते किंवा त्यांच्या सोबतच्या एक सहकार्याला त्या ठिकाणी चर्चा केली तर वावं काय. आपण थोडी चर्चा पुढे नेऊ. शरददादा सोनवणे आमदार झाल्यानंतर जे काही 5-6 महिन्याचा कार्यकाळ गेला, दादांच्या कामावर समाधानी? म्हणजे कुठल्या गोष्टीवर? अर्थात डेव्हलपमेंट, विकास कामं, हा ठीक आहे, कामकाजाची पद्धत. ते त्यांच्या पद्धतीने खरं तर संघर्ष करतात, त्यांच्या पद्धतीने ते खरं तर निधी आणण्याचा प्रयत्न करतात ते. आणि अजून बराच मोठा काळ जायचा साहेब, करतील चांगल्या पद्धतीने कामं. आता मध्यंतरी ते शिवसेना पक्षात गेले नाही गेले, तो एक तांत्रिक मुद्दा पुढे आहे, काय होईल ते होईल. परंतु विजय कोरड्यांनी ज्या मुद्द्यावर तो विषय ओपन केलेला आहे की बाबा त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केलं, त्यांची आमदारकी रद्द व्हावी, असं त्यांनी जे अर्ज केलेला आहे, शरददादा त्याच्या 2 नोटीस आल्यात असं विजय कोरडे म्हणतायत. कसं पाहता? नाही, खरं तर हा फार मोठा एकतर राजकीय प्रश्न होईल. विजय कोरडे सर माझे सहकारी मित्र आहेत. मी आता 4 दिवसापूर्वी त्यांच्या ऑफिसला पण जाऊन आलो साहेब. त्यांना विनवणी करत होतो, विनंती केली, लागलं तर तुम्ही सरांना विचारू शकता की आपल्या तालुक्याला राजकीय संस्कृती किंवा राजकीय संस्कृती काही बिघडायला नको. राजकीय संस्कृती आपली तालुक्याची चांगली आहे आणि त्याचं कुठं वेगळं वळण किंवा चुकीचं व्हायला नको. शेवटी जो माणूस आमदार पदापर्यंत पोहोचतो किंवा एवढ्या सगळ्या जनतेतून निवडून येतो, खूप संघर्ष त्याचा खूप संघर्ष करून त्या पदाचा पण मान राहिला पाहिजे. ठीक आहे, काही गोष्टी राजकीय घडल्या किंवा काय, हे सगळं तालुक्याने पाहिलं. परंतु मला असं या माध्यमातून खरं तर मी सरांना विनंती केली की तुम्ही जे काही ह्या गोष्टी ज्या दाखल केल्यात किंवा काय, एक तालुक्याचं आपण एक शिवजन्मभूमीचे संस्कार म्हणून त्या ठिकाणी त्या गोष्टी म्हणजे त्यांना रिक्वेस्ट केली की अशा काय कुठल्या गोष्टी करू नका. आता पाहू त्यांच्या हातात हे सगळ्या गोष्टी. आता मला सांगा, शरददादा सोनवणे 5 वर्ष याच्या अगोदर विधानसभेमध्ये विधानसभा सदस्य होते, म्हणजे कायदे मंडळाचे सदस्य. एकनाथराव शिंदे साहेब अनेक वर्ष आमदार राहिले, मंत्री राहिले, राज्याचे मुख्यमंत्री राहिले, आता ते उपमुख्यमंत्री आहे. शरददादा सोनवणे यांचा त्यांच्या पक्षात प्रवेश घेताना अशा प्रकारचा भूकंप होईल किंवा संकट पुढे उभे राहील याची त्यांना कल्पना नव्हती? नाही, मला कळत नाही साहेब. खरं तर ज्यावेळेस हे सगळ्या राजकीय गोष्टी
हे राजकीय गोष्टी खरं तर दादांनी आता 4 दिवसापूर्वी पण ही गोष्ट क्लिअर केली की मी आजही अपक्ष आमदार नाही. म्हणजे मला वाटतं तुम्हीच हा प्रश्न त्यांना विचारला होता. मग त्याच्यामुळे आता ते काही जास्त नाही, असं म्हणून चालत नाही ना. शेवटी जे केलंय ते आहे, कायदा सगळ्यांच्या समोर आहे. नाही कायद्याचा दादांना हे लक्षात नाही आलं का की बाबा आपण जरी अपक्ष निवडून आलो. तुम्ही दादांचं म्हणते साहेब, माझं तर म्हणणं आहे खरं तर एकनाथ शिंदे साहेबांसारखा माणूस मुख्यमंत्री आलाय राज्याचा, त्यांच्या तर काही गोष्टी लक्षात यायला पाहिजे नव्हत्या. म्हणजे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलणं उचित नाही, परंतु ह्या गोष्टीचा पुढं काय समजा धोका होऊ शकतो किंवा काही चुकीचं होऊ शकतं. परंतु मी तुम्हाला ह्या गोष्टीची खात्रीपणे सांगतो की विजय कोरडे सर पण म्हणजे एक वैचारिक माणूस आहे, ते पण एक शिक्षकांचा मुलगा आहे. सर आम्हाला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही, मी पण आई वडील पण माझे शिक्षक आहे, त्यामुळे आम्हाला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही, आम्ही सामान्य कुटुंबातील पोर आहे. विजू सरांचं एक वैचारिक त्या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं की कायद्याचं शेवटी ते एक ॲडव्होकेट आहे, वकील आहेत, त्यांनी त्या पद्धतीने ते पिटिशन दाखल केलेलं आहे. त्यांनी कायद्याचा सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून, ठीक आहे, त्यांच्या अभ्यासाला आपला सलाम पण आहे, परंतु त्यांना विनवणी केली की मित्र म्हणून की आपण अनेक वर्ष सोबत राहिलो आहे किंवा साहेबांच्या संघर्षाच्या काळात पण आपण दोघं जिथं नाही तिथं गेलो. साहेब तुम्ही पण या गोष्टीला साक्षीला आहे, तर तुम्ही एक तालुक्याची राजकीय संस्कृती बिघडू न देता तुम्ही या गोष्टीचा आम्ही मनापासून रिक्वेस्ट करतो की तुम्ही या गोष्टी कुठल्या करू नये. तुम्ही अनेक वर्ष आमदार बेनके कुटुंबासोबत राहिलेले आहेत. म्हणजे माजी आमदार वल्लभ शेठ बेनके, अतुल शेठ बेनके. लोक अशी चर्चा करतात, कदाचित चुकीची पण असेल, की आतल्या हाताने विजय कोरडे यांना माजी आमदार अतुल बेनके यांचा सपोर्ट आहे. असू शकतो? नाही, मी तुम्हाला सांगतो असं असंख्यांचं म्हणणं असेल, परंतु मी विजू सरांना जे जवळून ओळखतो ते स्वतंत्र विचाराचा एक माणूस आहे विजू सर. म्हणजे ते कायद्याचा पण त्यांना प्रचंड अभ्यास आहे, त्यांना कोणी सांगो आणि म्हणून ते करतील अशा पद्धतीचं नाही. म्हणजे मी तुम्हाला जे आहे ते वास्तव सांगतो. परंतु ही परिस्थिती जरी आली साहेब, तरी आम्ही स्वतः जाऊन त्यांना विनंती केली, कारण विजू सरांचा स्वभाव मला माहिती आहे की त्या माणसाला निर्णयाशी ठाम नाही राहत. नाही तसं नाही मग की त्यांनी एखादी गोष्ट हातात घेतली किंवा काय सोडून देतात. नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, ते कोणाच्या ऐकणारे बांधील नाही, ते त्यांना स्वतंत्र विचार आहे. पवार साहेबांची निष्ठा त्यांनी दाखवली, नंतर अजित पवार साहेबांच्या पक्षात गेले, नंतर ते पुन्हा इकडे आले, शेवटी पवार साहेबांच्या पक्षाने त्यांना प्रमोशन केलं, काढून टाकलं. तसं आपल्याबद्दल घडलं. आपली चर्चा आहे साहेब खरं तर ही अवांतर किंवा कोरडे सरांकडे होईल. माझं म्हणणं काय नाही आहे, माझं म्हणणं काय विश्वासार्हतेचं पण एकीकडे विजय कोराडेने तुमचं ऐकलं पाहिजे असं म्हणता, त्याच कायद्याचा विजय कोराडे त्यांचे निर्णय वारंवार बदलतात, हे आपण पाहिलेलं आहे. नाही, त्याच कायद्याचा सन्मान करून खरं तर त्या कायद्याचा अभ्यास विजय कोरडे सरांना कदाचित अधिक असेल, आपल्याला जास्त त्या गोष्टीचं खरं तर नॉलेज नाही, परंतु एक मित्र म्हणून तर सांगू शकतो ना आपण. विजू कोरडे सरांकडे मी जे गेलो आता 4-5 दिवसापूर्वी, त्यावेळेस त्यांना रिक्वेस्ट केली की ज्यावेळेस माणूस एखादा आमदार होतो, शरददादा असो नाही तर अन्यथा कोणी असो, की ज्यावेळेस एखादा माणूस आमदार होतो त्यावेळेस तो फार संघर्ष करत किंवा त्या पदापर्यंत पोहोचत, शेवटी सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आमदार पद त्या ठिकाणी करत असतं. आणि ते एका एवढ्या असंख्य लोकांचे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत. तुम्ही या गोष्टीचा खरं तर भावना जपून कुल्ली तालुक्याची राजकीय संस्कृती बिघडून न देता तुम्ही आमचा या ठिकाणी विनंती मान्य करा. ठीक आहे, आता त्यांचा विषय पाहू. शरददादा सोनवणे त्यांना सांगू शकतात विजय कोरडे. मी तर क्लिअर बोललो, मी साहेब शपथ क्लिअर बोललो, एक काम करा आमदार साहेब आणि तुम्ही म्हणजे शरददादा तुम्ही दादा एकत्र बसा, चहा घ्या. दादांना म्हणाले का विजय कोरडे? नाही, विजय कोरडे सरांना पण बोललो की तुम्ही एकत्र बसा, तुमच्या मनात जर काही रोष असेल किंवा काय तर अशा गोष्टी करण्यापेक्षा, तिकडे संघर्ष करण्यापेक्षा किंवा काय, तर तुम्हाला पण एकमेकाचं काय समजा गावच्या कामाला हितासाठी असेल किंवा काय असेल, तुम्ही एकत्र बसून चर्चा करा, चहा प्या किंवा एकमेकाचा काय रोष असेल एकत्रच एकदा त्या ठिकाणी निघू द्या, परंतु अशा पद्धतीने ह्या गोष्टी कुठल्या करू नका. प्रेक्षक आपल्यासोबत होते हे सूरज भाऊ वाजगे, एक समाजसेवेचा वसा घेतलेला कार्यकर्ता, अनेक वर्ष बेनके कुटुंबासोबत राहिलेले, पवारसाहेबांना प्रचंड प्रेम असलेले, माजी आमदार स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांच्यावर एकनिष्ठ असलेले, त्याचबरोबर माजी आमदार अतुल बेनके यांना सुद्धा त्यांच्या पाठीशी भावासारखे उभे राहिलेले. 2019च्या निवडणुकीमध्ये अतुल बेनके यांना विजयी करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी जंग पछडलं. शरददादा सोनवणे यांना सुद्धा आमदार करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना केला, त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. आता ते अनेक विषय संशोधनाचे जरी असले तरी अनेक आघात पचवलेले आहेत. आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र डॉक्टर अमोलजी कोल्हे यांनाही 2 वेळा खासदार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे.
हा कार्यकर्ता संघर्ष करत करत पुढे आला, पवारसाहेबांवर निष्ठा म्हणून पवारसाहेबांच्या पक्षामध्ये गेला. आज पुढे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, त्यांची इच्छा आहे मलाही संधी मिळावी. आता पुढे आरक्षण काय होईल ते माहीत नाही. सत्यशील शेरकर पवारसाहेबांच्या पक्षामध्ये आले, त्यांना काही काळ होल्डवर राहावं लागलं, त्यांनी उमेदवारी घेऊ नये असंही त्यांचं मत होतं. शरददादा सोनवणे यांना पवारसाहेबांनी पक्षात घ्यावं असं मत होतं, परंतु त्याचबरोबर अतुल शेटला सुद्धा पवारसाहेबांच्या पक्षात घ्यावं अशी त्यांची भूमिका राहिली. परंतु कोणी मध्ये त्याला खो घातला किंवा कोणाचं आडवं मांजर गेलं हे भविष्यकाळात तर समजेलच, परंतु आता पाणी बरंचसं पुढे वाहून गेलेलं आहे. पण सुरेश भाऊंचं एक महत्त्वाचं वाक्य राहिलेलं आहे, आतापर्यंत मी अनेकांच्या मदतीला धावून गेलेलो आहे. जर जिल्हा परिषदेचं या ठिकाणचं आरक्षण सर्वसाधारणला पडलं तर उमेदवारी मला द्यावी आणि सगळ्यांनी मला सपोर्ट करावा. इव्हन नारायणगावचे उपसरपंच नव्याने त्यांची तालुका प्रमुख निवड झाली ते बाबूभाऊ पाटे, त्यांनी सुद्धा मला सपोर्ट करावा अशा प्रकारची त्यांची स्पष्ट भूमिका राहिलेली आहे. एक निश्चित आहे की तालुक्यातील प्रत्येक घराघरात सूरज वासगे कोण आहे हे माहीत नाही असं नाही. सूरज वासगे यांनी अनेकांना मदत केलेली आहे. प्रसंग त्या दुःखामध्ये त्यांच्या अडचणीच्या काळामध्ये धावून गेलेला कार्यकर्ता आहे. अतुल बेनके यांना आमदार करण्यामध्ये सूरज वासगेंचा सिंहाचा वाटा आहे. अमोल कोल्हे साहेबांना पुन्हा खासदार करण्यात सिंहाचा वाटा राहिलेला आहे. माजी आमदार अतुल बेनके यांना सुद्धा मागच्या वेळेला आमदार करण्यात सिंहाचा वाटा राहिलेला आहे. ह्या सगळ्या मंडळींनी जर मदत केली तर सूरज भाऊ जर नशिबाने साथ दिली म्हणजे आरक्षण आलं तर जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतात. बघू आता पुढे काय काय होतं ते. सूरज भाऊ, आपण विघ्न टाइम्सचे मन मोकळे बोललात. अनेक घटना अनेक गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या त्या प्रेक्षकांना माहीत करून दिल्या. आपलं मनापासून थँक्यू. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. थँक्यू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.